नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात रोखोक. मित्रो, काल केंद्राच्या निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असतात आणि भारत निवडणूक आयोग अशा पद्धतीची पत्रकार परिषद आयोजित करते, तेव्हा साधारणतः सगळ्यांना एक अंदाज आलेला असतो की आपल्या निवडणुका जाहीर होणार. खरं म्हणजे या दोन राज्यांच्या निवडणुकांसोबत झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूकसुद्धा जाहीर करण्यास काहीच हरकत नव्हती. परंतु आपल्या देशात गेल्या 10 वर्षात सगळ्या शासकीय यंत्रणा, केंद्र सरकारच्या यंत्रणा अशा काही मोदीशहांनी हातात घेतलेल्या आहेत, मुठीत घेतलेल्या आहेत की त्यांच्या परवानगीशिवाय, त्यांना विचारात घेतल्याशिवाय, विश्वासात घेतल्याशिवाय या देशात काहीही होऊ शकत नाही. आणि हे सगळे राजकीय निर्णय असतात. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी महायुतीला ज्या पद्धतीने फटका बसला, त्याच्यानंतर त्यांनी प्रचंड पैसा गुंतवून, अर्थात तो सामान्य जनतेचा, लाडकी बहीण, लाडके भाऊ, वयोश्री, वृद्धांसाठी तीर्थाटन अशा असंख्य योजना काढल्या, त्या सुरू केल्या. आणि इकडनं एक रिपोर्ट गेला की आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर महायुतीला लोकांनी फटका दिलेला आहे. लोकसभेमध्ये तो परिणाम अजून काही ओसरलेला नाही. तोच परिणाम, तेच अंडरकरंट जाणवत आहेत आणि विधानसभेतसुद्धा मोठ्या प्रमाणावर फटका बसेल. म्हणून महाराष्ट्रामध्ये थोडी निवडणूक आम्हाला काही प्रयोग करू द्या, नंतर घ्या. आता हे ज्या 7-8 योजना त्यांनी जाहीर केल्या राज्य सरकारने, लाडकी बहीण योजना असतील, लाडके भाऊ असतील, वयोश्री असेल, तर वृद्धांसाठी तीर्थाटन असेल, अशा अनेक योजना आहेत. या योजनांचा परिणाम काय होतो आहे दिवाळीपर्यंत, त्याचा तो सर्वे केला जाईल. आणि सर्वेत थोडाफार त्यांना अनुकूलता आली तर मग त्यांना अपेक्षित या पद्धतीने, अर्थात निवडणुका घ्यावंच लागतील, पण थोडा काळ त्यांना 1-1.5 महिन्याचा मिळालेला आहे. आता कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये 3-3 हजार रुपये ऑगस्ट आणि सप्टेंबरचे टाकायला सुरुवात झालेली आहे. लोक थोडे व्यक्तिगत लाभाच्या योजनांनी प्रभावित होतात आणि थोडाफार काळासाठी सरकारचा विचार करायला लागतात. आणि हा लोकांनी विचार करावा यासाठी, त्यांच्यावर हॅमर व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणावर ते सगळं आखणी पण झालेली आहे. आणि आखणी करण्यासाठी, जाहिराती त्याच्या करण्यासाठी या सरकारने अधिकृतरित्या 200 कोटी रुपयाचं, अनधिकृत्या 550 कोटी रुपयाचं एक पॅकेज, आर्थिक तरतूद त्याच्यासाठी निर्माण केली. आताच सगळ्या वर्तमानपत्रात पानभर जाहिराती आपल्या वेगवेगळ्या योजनांच्या आपण बघतोय. तुमचा, आमचा, जनतेचा पैसा पाण्यासारखा या जाहिरातींवर, आणि हे सरकार कसं योग्य पद्धतीने काम करतं आहे हे सांगण्यासाठी खर्च करण्याचा कार्यक्रम अत्यंत धडाक्याने या सरकारने लावलेला आहे. म्हणून त्याचे काही थोडेफार परिणाम जाणवतात काय हे बघण्यासाठी पुन्हा 1-1.5 महिन्यानंतर एक सर्वे करण्यात येईल अंतर्गत. आणि मग त्या सर्वेनी काय आपल्या बाजूनी कोणत्या पद्धतीने लोक झुकलेत, काय थोडाफार विरोध कमी झाला आहे काय, याची चाचपणी करून मग निवडणुकांच्या, महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. हा असा सगळा कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टीने अर्थातच हे सगळं व्यवस्थित त्यांच्या नियोजनाप्रमाणे, त्यांच्या संदेशाप्रमाणे करण्याचं ठरवलं तर आणखी 2-3% त्या सगळ्यांच्या यशामध्ये फरक पडू शकतो. परंतु महाराष्ट्रातली जनता किंवा इतरही देशभरातली जनता या थोड्याफार पैशाला भुलून काही मतदान करेल अशातला भाग नाही. लाडकी बहीण योजनेमुळे प्रत्येकीच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकून जर मतदान आपल्याला मिळेल अशी अपेक्षा हे सरकार बाळगत असेल
तर लोकसभा निवडणुकीत ज्या शेतकऱ्यांनी विरोधात मतदान केलं त्या शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार त्याही पूर्वी दरवर्षाला 6,000 रुपये टाकत होती. तरीही आपल्या खात्यात 6,000 रुपये येत आहेत, केंद्र सरकार टाकत आहे, हे सगळं माहीत असतानाही शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात मतदान केलं आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना फटका दिला आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्याच्यामुळे या योजनांचा काही फारसा फायदा होईल असं वाटत नाही. अंडरकरंट अजून कायम आहेत. महाराष्ट्रामध्ये तरी वातावरणचं फार काही बदलेल असं वाटत नाही. परंतु हे नियोजन त्यांनी या पद्धतीचं सध्या केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये एवढा प्रचंड मारा जाहिरातींचा रेडिओ, टी व्ही, वर्तमानपत्र, होर्डिंग्स हे इतके सगळे लागतील की लोकांना अक्षरशः त्याचा नॉशिया येऊन जाईल आणि मग त्याचाही फटका सत्ताधारी महायुतीला बसेल. यात्रा, जनयात्रा, सन्मान यात्रा ह्या सगळ्या निघतील. शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, लोकांजवळ जा, लोकांना कॅच करा, लोकांना टार्गेट करा. हे एवढं होतं आहे की तिन्ही पक्षांकडून जर लोक टार्गेट व्हायला लागले तर लोक म्हणतील की भीक नको पण कुत्रा आवर. या पद्धतीचं वातावरण तयार होईल. अर्थात ते वातावरण तयार होणं हे विरोधी पक्षासाठी चांगलं लक्षण आहे. महायुतीकडून ज्या पद्धतीचा आतताईपणा होत आहे आणि महाविकास आघाडीचं अत्यंत नियोजन पद्धतीनं आत्तापर्यंत तरी जी वाटचाल आहे ती वाटचाल पाहता मला वाटते की नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात तख्तापलट झालेला असेल, महायुतीला कलाटणी भेटलेली असेल. या सगळ्यांना विरोधी पक्षात या जनतेनं त्रासलेल्या, पिचलेल्या जनतेनं आराम करायला पाठवलेला असेल. मित्रहो, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.